हॅलो गाईज, आय एम श्री गायकवाड. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही आलोय कासारसाई डॅमला आणि खूप गर्दी झालेली आहे. शिवीत आले आले शिवीच टाकली बाईने. मस्त प्लॅन. तर तळेगावला गेलो होतो मी, पण जरा तुमचं गॉगल बस झाला. स्टार्ट करायचं होतं फक्त ब्लॉग. की मस्त असं व्ह्यू. संत रील बिल काढायची तिथं जरा. पिक्चर करू. शॉर्ट फिल्म आहे का मोठी आहे? शॉर्ट फिल्म आहे का मोठी? हॉरर फिल्म झाली. हॉरर हॉरर. ब्लड लाईन. डेस्टिनेशन ब्लड लाईन का? बघितलं मी पिक्चर. क्वालिटी आहे. नाही बघितलं बाबा. बघितलं तू? प्लॅन अचानक झाला आणि तळेगावला होतो मी, म्हणजे जायचं होतं, पण तिकडचा प्लॅन कॅन्सल करून आपण इकडे आलोय. हो, तर खूप दिवसांनी असं आलोय आणि इथं सिमेंटचा रस्ता बनवतात ते, त्यामुळे आम्हाला पार्किंग तिकडच लावायला लागली. पाऊस वाढला. अरे ते मी हे पण आणलं नाही रे सध्या. अरे ते मोबाईलचं हे पण आणलं नाही रे मी, ते कवर. कवर मग पार्किंग होती. पार्किंग 50 आणायला पाहिजे. संत बोटिंग करू आपण. अरे फर्स्ट कॉपी हो. काय तर खेळून जाऊ. तर काय टेडिस कॅफे दिसला आम्हाला मस्त, फेमस वाला, तो ब्ल्यू वाला. संत कलर कसा उडाला याचा टेडिस कॅफेचा. काही तिथं गो कार्टिंग दिसली. आता आम्ही प्राइस विचारायला चाललोय किती आहे. जर परवड बजेट मध्ये असेल तर खेळूच. लय छोट आहे संत, नको. लय छोट आहे, नको. त्यापेक्षा महाबळेश्वरला जाऊ परत आपण. अरे यायचे का संत हो? मेरे को समझ में नहीं. मेन इकडे आपल्या इथे बोट थेरगावला. खूप काही बदललेलं आहे. खूप दिवसांनी आलोय आपण, कारण गो कार्टिंग पण नव्हतं, ते टेडीज काय ते जे गार्डन केले ते पण नव्हतं, आणि हे पण नव्हतं. कुठे किती एडिटिंग करू. तुझी गाडी तिथंच अडकल स्पीड ब्रेकरला. ट्रेन बोलून काढू आपण गाडी. भाई माझा जुडिओ चिटकल असं माहिती का चिखलात. सध्या वजन नको टाकू भिकारी. हलके पाय टाकतोय मी, वजन टाकते. हलक्या पायाने काय वजन कमी होणार का तुझं? अरे पण असं चिखल तर जास्त नाही ना हे होणार. आपण घेतलं का नाही. आणि मस्त फोटो शूट वगैरे झालं. रील पण काढलेली एक. आणि इथून आता आम्ही, अरे क्लिपच गोट्या पार वाईड कॅमेरात घेत होता. मस्त अशी गर्दी इथं, खूप गर्दी. आणि पाऊस चालू होता, पण इथं आता उघडलाय पाऊस. मस्त स्काय झालेलं आहे. आणि काही लोक आता काही करायला लागले. त्यांना कंटाळच होतो कुठे गेलं तरी. तर आता इथं घे ना, काढ ना. हे कुठं घेतलं दुकान? वरती कस्टमर. हे नाही बाबा, थंड झालंय सगळं फोटो विटो रीलच्या नादात. आणि इतकं आम्हाला काढून देत नव्हते. आता उशीर होत नाही का रे भिकाऱ्या. थोड्या दिवसात अजून प्लॅन आहेत मस्त. इथं बोटिंगचे किती आहेत माहीत नाहीये, बट आता तुम्ही जर विजिट करत असाल कासारसाई डॅम, तर पार्किंग गाडी येऊ शकते, बट तरी तुम्ही आणू नका, कारण मध्ये कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे रस्त्याचं. सो तिथं सिमेंटचा रस्ता बनवायचं काम चालू आहे, त्यामुळे गाडी लांबच लावा, कारण मोठा खड्डे वगैरे चिखलांमुळे पाणी वगैरे साठलेलं आहे. अंदाज येत नाही किती खोल खड्डा आहे, त्यामुळे. बाकी तिथं तुम्हाला पार्किंग भेटेलच त्या साईडला, पण तरी तुम्ही आणू नका गाडी. यांनी आणली, या लोकांनी कुठून घातली काय माहीत नाही आहे,
बट तुम्हाला रस्ता भेटला तर तुम्ही आणा, पण आम्हाला काय रस्ता भेटत नव्हता आणायचा आतमध्ये, म्हणून आम्ही तिकडच लावली गाडी. ते लांब नाहीये, एक 5 मिनिटावरती पण नाहीये. बाकी मस्त व्ह्यू झालं. बोटिंग वगैरे इथं खूप काय काय चेंजेस झालेले आहेत. आपण आलो होतो मागच्या वेळेस, पावसाळ्यातच आलो होतो आणि व्लॉग बहुतेक त्याचा नव्हता, बट आलो होतो पाठीमागच्या वेळेस. खूप काय काय बदललेलं आहे. बोटिंग वगैरे तर होतीच इथं, माहिती होतं, बट येता येता तुम्हाला दाखवलं मी ते गो कार्टिंग, क्राफ्टिंग वगैरे. सो ते नवीन झालेलं आहे. आणि बाकी फोटोशूट चालू आहे आता भावांचं. परत ह्या प्रकारे रेनबो पण नशिबात भेटला आपल्याला. किती दिवसांनी रेनबो बघितलाय. आलो इथून आता मस्त घरी जाणार आहे आणि झोपणार आहे. योगीराज भाऊ आम्हाला मिसळ खाऊ घालणार आहे आणि हरिओम ज्यूस सेंटरला जायचं आहे आपल्याला. कुठे सांगते ते हरिओम ज्यूस? ऑफिसला. की चाललोय आम्ही आता मस्त गाडीकडे चालत. जास्त लांब नाहीये बट लांब आहे. हरिओम ज्यूस कुठे सांगताय? इतकं लांब येतात घ्यायला? नीट चाल की एवढं होतं. आल्या नशीब आमच्या वेळेस पाऊस नव्हता. आता परत आबाळ आलं, आता परत पाऊस पडणार, पण आपण आलोय कारनी. हो हो हो. ही गोट्या थांब, इथं फोटो काढतो तुझा. कबर आहे का? कबर आहे. हा कायचे उभे कंबर नाही म्हटलं रे. हे तुझी कंबर हाय, चाल शेकी आहे. हे तुझी कंबर एक नंबर. चाल बघा इथले, म्हणून म्हणलं तिकडच लावा गाड्या, घेऊन जाऊ नका आतमध्ये. अजून येतातच लोक. आम्ही चाललो आता. रात्र झाले, अंधार झाला. सांगत्या ओनली गर्दी. आईला परत आबाळ गेलं. काय गेम है नेम, काय गेम है. ये बोल रहा था बेडी, ये बड़ा स्पीड ब्रेकर आहे. अरे तू कसले घाण चाललेत पण. हा डाव का स्टोरीला क्वालिटी आला फोटो. हा डाव करे ओनली गर्दी घासली. तर गाईज झालं आपलं. अचानक प्लॅन झाला होता जायचा आणि काय असं नव्हतं, आम्ही फिरतच गेलो होतो आणि भरपूर मजा आली. सनसेटच्या वेळेस तर खूप मजा येते, पण पावसाचे दिवस चालू आहेत. सो पाऊस येत होता, जात होता, आबाळ येत होतं, परत जात होतं. सो त्यामुळे आम्ही जास्त काय तिथं टाईम स्पेंड नाही केला. जास्त वेळ काय थांबलो नाही. फोटोज काढले आणि मला एक रील काढायची होती, ती रील शूट केली आणि बाकी तसंच निघून आलो. कणीस वगैरे खाल्लं. ते कणस जे पण माणसं गरम करत होते, म्हणजे ते कणसाची गाडी पण नव्हती तिथं, काहीच नव्हतं. पहिलं सगळं चेंज झालेलं आहे आणि आत्ता कुठे क्राऊड व्हायला लागलं कासा साईड डॅमला, नाहीतर त्याच्या आधी काय क्राऊडच नव्हतं काय. सो खूप काय चेंज झालं आहे आणि मजा आली बघून. पाऊस पण होता, आपले फोटोज पण चांगले आले, त्यामुळे वर्थ इट वाटलं जाणं. सो हा ब्लॉग छोटाच आहे, जास्त काय नाही ह्या ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग इथपर्यंतच. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.